गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यां नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मरागाय महेश्वराय नित्याय शशाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। तस्मै नकाराय नमः शिवाय। कर्पूर गबर करुणावतार संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा सततं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। जयंती केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण। श्री गुरूंचे नमस्कार आता प्रणवणवाणीश्वरी जी ब्रह्मयाची जगुमारी तिच्या चर्चा वारणारी मस्तक चरणी अपलितसे शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोला पुंडलीकर हरि विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय की जय महाराज की जय की जय की जय सब धन की नमः पार्वती पते हर हर हर
टाळी वाजव तुझ्या भजन करा. ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जय हो. श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हरि बोल. जय हो. हरि बोल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकार करुणा वरुणालय भक्त वंचित कल्पतरु दयागण भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने कालपासून दिव्य ज्ञानोबरायांचं निवृत्तीनाथ दादांचं सोपान काका मुक्ताई साहेब यांच्या शरीरात आपण आहोत. जीवन संतांचं चरित्र ऐकल्यानंतर
फुलून येतं महाराज, नैनाला धारा लागतात. संतांच्या चरित्रात दुःख आहे महाराज. आणि म्हणून मी रोज सांगत गेली की संत चरित्र ऐकलं पाहिजे. संत म्हणजे एक परीस आहेत, आणि ज्या वेळेला तो परीस आपल्यासारख्या लोखंडाला स्पर्श करतो, निश्चित आपलं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि संत कथारूपी परीस आपण या 7 दिवसामध्ये आपल्या जीवनाला जर लावला तर निश्चित सांगते का आपण आपला जीवन उद्धारून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही कथा आपण अशीच श्रवण करायची का नाही, मग तन मन धनापासून ही कथा श्रवण करावी. या ठिकाणी आले 7 दिवस आपण हा ज्ञान यज्ञ एक ना एक दिवस अनेक नवीन नवीन चरित्र बघत आहोत. अगदी अल्प वेळेमध्ये कथेला स्पर्श करून आपण जात आहोत. पूर्ण चरित्र सांगायला लागलं तर महाराज आपल्याला वेळ पुरणार नाही एका संताचं चरित्र सांगण्याकरता. संतांच्या जीवनातील एक एक प्रसंग असा आहे का अनेक दिवस त्यावरती बोलू शकतो. असे संत आहेत. ज्ञानोबराय कालच्या सत्रामध्ये आपण ज्ञानोबराय बघितले, त्यांचे भावंडही बघितले, आई वडिलांचा देहांत प्रायचित्तही बघितलं. पण तेच ज्ञानोबराय कशी जगाची माऊली झाली आणि त्या माऊलीने का समाधी घ्यावी. माऊली ज्ञानोबराय ज्या वेळेला आई वडील नसताना मुक्ताई आईसाहेबांना आपल्या त्या मुक्ताई मातेला प्रेम देतात महाराज. आधी तिला जीव लावतात महाराज. म्हणजे ते आधी मुक्ताई आईसाहेबांची आई होतात. कोण? माऊली. आणि मग ते जगाची आई होतात. आधी ते मुक्ताईची आई झाली. संत महात्मे आधी स्वतःवरती बघतात आणि मग ते जगाला सांगतात. तसंच आपल्याला पुढे आता एकनाथ महाराजांचं जीवन चरित्र बघायचंय. पण ज्ञानोबरायांचं समाधी सोहळा काही वेळेत बघून आपण एकनाथ महाराजांचं जीवन चरित्र बघणार आहोत. एकनाथ महाराज की जय. अनेक दिवस नामदेव महाराज आणि ज्ञानोबराय एकत्र येतात महाराज. आता अनेक संतांचे चरित्र जीवन चरित्रामध्ये अनेक संत जोडून आलेत महाराज. ज्ञानोबराय नामदेवराय असतील किंवा ज्ञानोबराय आणि एकनाथ महाराज असतील महाराज. ज्या वेळेला ज्ञानोबराय आणि नामदेवराय, इकडे लक्ष द्या तुम्ही. ज्ञानोबराय इच्छा प्रगट करतात भगवंतापाशी, देवा मला तीर्थयात्रा करावी वाटते, तीर्थयात्रेला जायचंय आणि तुमचा जो लाडका लढीवाळ नाम आहे ना तो मला सोबत हवा. देवानी सांगावं घेऊन जा तुम्ही. कोणाला? नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना घेऊन जा म्हटल्यानंतर नामदेव महाराज हे भगवंताचे लाडके होते, जवळचे होते, नेहमी भगवंताच्या समीप राहणारे होते, भगवंताच्या जवळ राहणारे होते. त्यामुळे त्यांना तो विरह सहन होत नव्हता नामदेव महाराजांना. म्हणून नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, ज्या वेळेला ते देवाच्या वतीनं आळंदीला गेलेले होते त्यावेळेला त्यांच्या डोक्यावरती गोरोबा काकाने जी थाप मारली आणि ती थाप त्यांनी मारल्यानंतर जेव्हा पंढरपूर गाठलं त्यावेळेला ते देवाला बोलले, देवा आता यापुढे
मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही आणि तूही माझ्यापासून वेगळा होऊ नको. देवाने सांगितलं, नामदेवा मलाही तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. आणि आता देव ज्ञानोबरायांना सांगताय की जा घेऊन. नामदेवरायांना सण होत नाहीत आणि नामदेवराय देवाला सांगतायत, देवा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे. समोर ज्ञानोबराय, समोर देव आहेत. ज्ञानोबरायांपासून बाजूला घेऊन गेलेत कोण? नामदेवराय ज्ञानोबरायांपासून बाजूला गेलेत आणि बाजूला गेल्यानंतर देवाला सांगत, देवा मी तुम्हाला सांगितलं ना की मला तुमच्यापासून बाजूला जायचं नाही, मला अजिबात करमत नाही देवा. त्यावेळेला देव सांगतात, मी आणि ज्ञानोबराय एकच आहे, ते आत्मा आहेत माझा. नामदेवराय म्हणतात, ते आत्मा आहेत तुमचा, पण मला नाही जायचं देवा, मी तुम्हाला सोबत जाणार नाही तुम्हाला सोडून. ऐका ना देवा, मला नाही जायचं. आता ज्ञानोबराय समोर आहेत. देवाने एक उदाहरण दिलं, तुम्हाला मी सांगते. देव सांगतात, तू बिंधात जा, काहीच काळजी करायची नाही, जा तू नामा, मी सांगतोय ना म्हणून तू जा. आता देवाचा आदेश आहे आणि भगवंताचा आदेश आता मोडायचा नाही आणि देवाचा आदेश मोडायचा नाही, म्हणून नामदेवराय तयार होत आहे. महाराज एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक पती पत्नी असतात, पती पत्नी असतात, त्यांना एक मुलगा असतो. आता मुलगा मोठा झाला म्हणजे आपण त्याचं काय करतो? काय करतो? आपण त्याचं लग्न करतो. राम महाराज. मुलगा मोठा झाला म्हणजे आपण त्याचं काय करतो? लग्न करतो. तसं ते पती पत्नी दोघ जण होते. आता मुलगी बघायला सुरुवात केली. मुलगी बघायची म्हटल्यानंतर मुलगा जर चांगल्या ठिकाणी कामाला असला तर मग त्यांचा तो फार जोश मोठा असतो. त्यांना मुलगी चांगली लागते, हुशार लागते, गुणी लागते, तिला स्वयंपाक आला पाहिजे, ती उच्च शिक्षित पाहिजे, तिच्या वडिलांनी लग्न चांगलं करून दिलं पाहिजे. आणि मुलीच्या घरचे सांगतात मुलगा कसा पाहिजे? मुलाला पगार चांगला पाहिजे, मुलगा उच्च शिक्षित पाहिजे, त्याला शेती येऊ नाही तर ना येऊ, मुलीला शेती येऊ नाही तर ना येऊ, पण त्यांना शेती सुद्धा पाहिजे. परत ते सांगतात की आमच्या मुलीला शेती अजिबात जमत नाही, पण मुलाला शेती पाहिजे, मुलगा नोकरीला पाहिजे आणि अजून दुसरी एक अट, त्याला अजिबात आईबाप नाही पाहिजे. लोकांना फार प्रॉब्लेम आहे आईबापापासून. मुलगा चांगला पाहिजे, आईबाप नाही पाहिजे तर मुलगाच कस काही. सत्य घटना आहे महाराज, जिवंत उदाहरण आहे ते. बऱ्याच ठिकाणी बघा ना, बऱ्याच जणांना विचारचं मुलीचं लग्न झालं कसं काय? काही नाही ताई, एकुलता एक मुलगा आहे, मुलगा पुण्याला आहे आणि आई वडील गावाकडे. बऱ्याच जणांचं असं आहे. म्हणजे सासूला जास्त आनंद वाटतो सांगण्यात मुलीच्या आईला, माझी मुलगी सिटीत राहते, चांगल्या ठिकाणी राहते. पण काय आहे, सिटीत राहणाऱ्याला आम्ही राहतोय, आम्हाला माहिती काय ते किती कष्ट करावे लागते आणि कसे चटके बसतात ते तेव्हा कळतं. तसं मुलगा त्यांना होता आणि मुली बघायला गेले महाराज. चांगल्या ठिकाणची मुलगी बघायला सुरुवात केली. मुलगी छान होती, सुंदर होती, मुलगी एकुलती एक होती. विशेष म्हणजे मुलीला भाऊ नाही, कोणी नाही, काहीच नाही, एकुलती एक मुलगी होती. आता सर्व बोलणी चालली झाली तर मुलीचं लग्न जमणार. लग्न जमणार म्हटल्यानंतर आता
सर्व बोलणी चालणी झाली, विवाह झाला, सुंदर असा विवाह पार पडला. सगळ्या नातेवाईकांना बघायला बोलवलं, धूमधडाक्यामध्ये लग्न झालं. आता ऐका, नवीन सुनबाई घरामध्ये आली बरं का, नवीन सुनबाई घरामध्ये आली. आता सासूबाई सासऱ्यांना सांगते, काय ओ ऐका, सासूबाई आता सासरे भाऊ म्हणतात, हो बोला ना. म्हणे अहो आता आपल्याला काही मुलगी नाही. काय आपल्याला काही मुलगी नाहीये, आपली सुनबाई हीच आपली मुलगी. हिला याच्या पुढे आता काही माहेरी जाऊन द्यायचं नाही. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगते? हा, सुनबाई हीच आपली मुलगी आहे, आता याच्या पुढे माहेरी जाऊन द्यायचं. मी इथं बसणाऱ्यांना सांगते. हा, सासऱ्याने सांगितलं म्हणे हरकत नाही. आता सासूबाईने सांगितलं म्हणजे तुम्ही सांगाल तसं. म्हणले ओके. आता ऐका, एक दिवस काय झालं, एक लाल दिव्याची गाडी त्यांच्या दारामध्ये आली. लाल दिव्याची गाडी वाजत 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 नाही का आपल्याकडे लाल दिव्याची गाडी, लाल दिव्याची गाडी आली. ज्या वेळेला लाल दिव्याची गाडी येते महाराज, त्या गाडीमधून एक पटकन एक माणूस उतरला, त्या गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याच्यामधून एक साहेब उतरले. ज्या वेळेला साहेब गाडीतून खाली उतरले त्यावेळेला सासरे भाऊ गेले, म्हणले जयारी जयारी, बरे झाले तुम्ही आलेत, मला सांगितलं असतं मी तुमच्यापर्यंत आला असतो, तुम्ही कशाला येण्याचे एवढे कष्ट घेतले. कोण म्हटलं? सासरे भाऊ म्हटले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अहो म्हटले माझंच काम होतं. कोणी? जे आले होते अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं माझंच काम होतं म्हणून मी आलो. या या म्हणे बसा. बसण्याकरता सुंदर अशी व्यवस्था केली. ती नवरी मुलगी आता चहा घेऊन आली, चहा पाणी घेऊन आली, दर्शन वगैरे घेतलं. बरेच काही ठिकाणी प्रथा आहेत, दर्शन वगैरे घेतलं, पाया वगैरे पडली. आता ऐका बरं का, आपल्याला जो मला दृष्टांत सांगायचा तिथपर्यंत आपण पोहोचलो. आता जी मुलगी आली होती त्या मुलीला नेण्याकरता तिचे ते काका आले होते. म्हणजे कोण? तिच्या मावशीचे पती, म्हणजे तिचे मिस्टर, मावशीचे मिस्टर. त्यांनी सांगितलं सासरे भावांना, म्हणले ऐका मला काही मुलबाळ नाही, तुमची मुलगी म्हणजे माझ्या साडू भाऊची मुलगी, ती म्हणजे माझी मुलगी आहे, मला काही मुलगी नाही, म्हणून मी तिला माहेरी नेण्याकरता, मकर संक्रांतीच्या सणाकरता माहेरी नेण्याकरता आले. आता हे कोणी ऐकलं? आतमध्ये सासूबाईने ऐकलं. सासूबाईने ऐकल्यानंतर सासूबाईने आवाज दिला आतून, ओ ऐकलं का? काळी तीन मध्ये मार आवाज, सासूबाईचा आवाज वाढला आणि आतमध्ये गेले. हे आतमध्ये गेल्यानंतर सासूबाई सांगायला लागले, ओ मी तुम्हाला सांगितलं ना. म्हणे काय? अहो ही सुनबाई म्हणजे आपली मुलगी आहे आणि आजपासून हिला माहेरी पाठवायचं नाही. हिचं सासर म्हणजेच माहेर आहे, ही आपल्याला मुलीप्रमाणे आहे, मुली तुल्य आहे, म्हणून हिला काही आता माहेरी पाठवायचं नाही. ऐका, असं सांगितल्यानंतर सासरे भाऊ म्हणले हरकत नाही, पण मला तुला एक सांगायचंय. सासूबाई म्हणे काहीच हरकत नाही, सांगा. हा म्हणे मला तुला एक सांगायचंय. म्हणे काय सांगायचंय? बाकीच्यांनी इकडे लक्ष द्या. म्हणे हे लाल दिव्याच्या गाडीत कोण आले तुला माहिती का? सासूबाई म्हणे कोण आले? म्हणे अहो ते कोणही असू, पण तुम्ही त्यांना जाऊन सांगा की माझी सुनबाई परत त्या माहेरी जाणार नाही. ते म्हणले तू ऐक आधी, माझं ऐकून घे, तू ती त्या ऐकती का? ती म्हणे नाही, तुम्ही आधी माझं ऐका, त्यांना जाऊन सांगा की माझी सुनबाई म्हणजे ती माझी मुलगी आहे, ती आता माहेरी येणार नाही. सासरे भाऊ म्हणले आता एकदा ऐकती का? म्हणले आता एकदाच ऐक. सासूबाई म्हणले मला काहीच ऐकायचं नाही. अगं ऐक, आपली 5 एकर ज्या 5 एकरचा जो चाललाय ना म्हणले गोंधळ, ज्या कोर्टात त्याची तारीख चालली त्या कोर्टाची हे कोण आहेत? जज म्हटले, हे हायकोर्टाचे जज. आणि यांना जर नाही म्हटलो तर आपल्या 5 एकरला चुनाच म्हटले. सासूबाई म्हणले काहीच हरकत नाही, म्हणले सुनबाईला माहेरी पाठवून द्या. दृष्टांत संपला. सिद्धांत फक्त एवढाच होता की ज्ञानोबारायांना देवानी सांगितलं नामदेवरायांना घेऊन जा. सांगायचं तात्पर्य फक्त एकच होतं की नामदेवराय त्यांच्या सोबत जा. म्हणजे ज्ञानोबरायांचा अधिकार काय आहेत? मोठा आहे. ज्ञानोबरायांचा अधिकार उंच आहेत, ते म्हणजे मीच आहे, म्हणून तू नामा त्यांच्या बरोबर जा.
मग एक ज्ञान एक नाम हे निघालं. तीर्थयात्रा करण्याकरता सप्तशृंगी गडी जावं, दर्शन घ्यावं, त्र्यंबकेश्वरला यावं, उषावरती स्नान करावं, त्र्यंबक राजाचं दर्शन घ्यावं आणि ब्रह्म प्रदक्षिणा करावी. तिथून निघावा. अनेक तीर्थक्षेत्र करत 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 निघाले महाराज. अरणगावला जावं आणि त्या ठिकाणी सावतोबांना भेटावं महाराज. आणि त्या ठिकाणं देव सुद्धा सावता महाराजांना भेटण्याकरता यायचं महाराज. कोण? देव. देव संतांच्या घरी काम करायचं महाराज. आता आरणगावला देव आला महाराज आणि ज्ञानोबराय नामदेवराय तीर्थयात्रा करत होते. म्हटले चला, म्हटले आपण परीक्षा घेऊ. म्हटले देवाला सांगितलं, देवा तू सावतोबांची परीक्षा घे म्हटले. आणि म्हणून मग देव गेले पळत पळत आरणगावला. सावतोबा महाराज बसलेले होते, असं खुरपं पडलेलं होतं. आणि खुरपं पडलेलं असताना त्यांनी सांगितलं, दोन चोर माझ्या पाठीमागे लागले. कोण सांगते? भगवंत विटेवरचा मालक सांगतायत. दोन चोर माझ्या पाठीमागे लागलेत, मला लपवा. देवा अहो उसात लपा, भाजीच्या वाफ्यात जमणार नाही. मग अहो देवा इथे कडबा, याच्यात लपा, नाही जमणार. शेतामध्ये अजिबात नाही, कुठंच नाही. मग कुठं व्यवस्था करतात? महाराज खुरप घेतलं, आपला हृदय असं चिरलं छाती आणि देवाला आतमध्ये सामावलं. देव आतमध्ये साठवला महाराज. आणि देव आतमध्ये साठवल्यानंतर असं बंद करून घेतलं. आता हे बंद आहेत. मग एक ज्ञान एक नाम त्या ठिकाणी आलं. ज्ञानोबराय नामदेवराय आले. ज्ञान दाखवतं आणि नाम पकडत. महाराज ज्या वेळेला ज्ञानोबराय सांगतात, अरे कुठे गेले असणार? म्हणे ये काय इथंच दिसतोय. म्हणले ते बघ भगवंताचा इतकासा पितांबर बाहेर राहिला होता महाराज. असा पितांबराला धरलं देव बाहेर काढला महाराज. धरीला पंढरीचा चोर, 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 धरीला धरीला आणि नामदेवराय धन्यता देतात महाराज. अरे किती धन्य आहे ज्यांचे आई वडील का त्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, का त्यांनी देव हृदयात साठवावा. सावतोबा महाराजांना धन्यता मिळाली महाराज. सावतोबांनाच नाही तर त्यांच्या माता पितांना धन्यता मिळाली. काय आहेत माहिती का? सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन सभाग्यता. चांगला पुत्र जन्माला येण्यासाठी आई वडिलांचं पुण्य असावं लागतं. उदार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य असावं लागतं. आपण नाही का म्हणतो हा फार दानशूर आहे, त्याकरता वंशाचं पुण्य असावं लागतं. त्यावेळेला तो दान करतो महाराज.
आणि आई वडिलांच्या पुण्याईने सुशील, बुद्धिवान आणि गुणी मुलगा जन्माला येत असतो. म्हणून आई वडिलांना धन्यता मिळाली आणि अशी यात्रा करत करत यात्रा राजस्थानला पोहोचते. यात्रा राजस्थानला ज्या वेळेला गेली, राजस्थानला पोहोचल्यानंतर माझ्या ज्ञानोबरायांना तहान लागते. ज्ञानोबरायांना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर ज्ञानोबराय त्या ठिकाणावरती पाण्याचा शोधाशोध घेत आहे. राजस्थानला कुठं पाणी आहे महाराज? जिकडे पाण्याचा दुष्काळ आहे, पाणी कुठून मिळणार? आणि पाणी कुठून मिळणार म्हटल्यानंतर पाण्याचा शोध घेत आहे. नामदेवराय सांगतात, ज्ञानोबराय पाणी कुठं मिळणार आहे? अहो इकडे काही पाणी का? आणि मग पाण्याचा शोध घेत घेत चालले. दूरवरती अशी एक विहीर दिसली, कुवा दिसला. महाराज ज्ञानोबराय गेले, त्या विहिरीमध्ये डोकून बघितलं. ज्या वेळेला त्या विहिरीत डोकून बघितलं, तिच्यामध्ये चिमणी पाणी पित होती. महाराज इतकंच पाणी, एकदम तळावरती. आता तळाशी पाणी आहे, इतकंसं आहे, त्याच्यावरती डुबकी बुरून ते पाणी पिते. नामदेवरायांनी बघितलं, ज्ञानोबरायांना सांगितलं, ज्ञानोबराय अहो इतकंसं पाणी आहे, तुम्ही कसं काय पाणी पिणार? ज्ञानोबराय योगी होते महाराज. त्यांनी योगाच्या साह्याने आपलं शरीर हलकं केलं, त्या विहिरीमध्ये प्रवेश केला आणि पाणी पिले आणि पुन्हा वरती आले. आता नामदेवरायांना ज्ञानोबरायांनी विचारलं, तुम्हाला पाणी प्यायचं नाही का? त्यांनी सांगितलं, भाऊ आंबल्यानं काय असं जमणार नाही. तुम्ही जसं पाणी प्यायला गेले, मला तसं काही जमत नसतं म्हणले, मग तुम्ही कसं पाणी पिणार? अहो ज्यानी मला तुमच्या बरोबर पाठवलंय तो पाण्याची व्यवस्था करेल. हातामध्ये विणा घेतला, गळ्यामध्ये अटकवला, हातामध्ये चिपळ्या महाराज आणि भजन सुरू केलं. नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण
माझा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ध्वनी कानात यायला लागला महाराज. आणि हे भजन चालू झाल्यानंतर इतकंसं पाणी होतं त्या विहिरीमध्ये. आता त्या पाण्याला उकळ्या फुटायला लागल्या, पाणी वरती यायला लागलं. ज्ञानोबराय सांगतात, नामदेवराय अहो आता विहीर अर्धी भरली, आता तरी पाणी प्या. भजन सुरूच आहे महाराज. नामदेवराय ऐकत नाहीत. भजन सुरू मध्ये इतके दंगलेत महाराज. कडापर्यंत पाणी आलं. आता पाणी कडापर्यंत आलं. ज्ञानोबराय सांगतात, नामा पाणी प्या. कडापर्यंत पाणी आलं. नामदेवराय ऐकायला तयार नाही. नामदेवराय सांगतात, आता पाणी जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही. आता पाणी नामदेवरायांपर्यंत आलं महाराज. वीर ओसांडून व्हायला लागली त्या विठ्ठलाच्या भजनामध्ये. आणि नामदेवरायांपर्यंत पाणी पोहोचलं. नामदेवरायांनी पाणी पिलं, अनेक जणांनी पाणी पिलं. आणि आजही त्या नदीला गोड पाणी आहे महाराज. ही माझ्या संतांची ताकद. ज्ञानोबरायांचा अधिकार नामदेवरायांना कळाला. नामदेवरायांचा अधिकार ज्ञानोबरायांना कळालं. हे ज्ञान आणि नाम पुढं काशी क्षेत्री पोहोचले. आणि काशीला गेल्यानंतर त्या काशी विश्वेश्वराला कळतंय की स्वतः ज्ञानोबराय माझ्या दर्शना करता येतात. म्हणून काशी विश्वेश्वर स्वतः त्यांना आणण्याकरता जातात. कुठं? ज्ञानोबरायांना नदी त्या भागीरथीच्या या बाजूने आणण्याकरता गेलेत महाराज. आणि ज्ञानोबरायांचा हात स्वतः विश्वनाथाने धरावे. विश्वनाथाने दोन्ही हात धरलेत महाराज. दोन्ही बाहुला असं धरलं आणि माझ्या ज्ञानोबरायांना घेऊन आता ते चालायला लागले महाराज. आणि त्या गंगा भागीरथी मातेमध्ये ज्या वेळेला प्रवेश केला, त्या गंगा भागीरथी मातेने माझ्या ज्ञानोबरायांच्या पायाला मिठी मारावी. मिठी मारली. दोन्ही पाय हाताने असे दाबून धरले. नामदेवराय बघतायत. नामदेवरायांना समजाना बाई कोण आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं. त्यांनी ओळखलं की ही गंगा माता आहे. पण नामदेवरायांना कळालं. नामदेवराय सांगतात की बाई पाय सोडा. ज्ञानोबराय सांगतात, हे गंगे माते, गंगा आपल्या मूळ स्वरूपात येते. आणि गंगा मातेने माझ्या संतांना, माझ्या माऊलीला म्हणावं की मी तुमची वाट बघत होते की कधी माझे माऊली येतील, कधी ज्ञानोबराय येतील, माझ्यामध्ये स्नान करतील आणि माझी मलिनता निघून जाईल. महाराज त्या गंगा मातेने प्रतीक्षा करावी. संतांनी कधी माझ्यामध्ये स्नान करेल आणि माझ्या संतांनी स्नान करावं. ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी स्नान करावं आणि त्या गंगा मातेची मलिनता निघून जावी. काय अधिकार संपन्न आहे महाराज. ज्ञानोबरायांच्या स्नानाने गंगा मातेची मलिनता निघून जाते. आणि तुम्ही आम्ही स्नान यासाठी महाराज, तुम्ही आम्ही स्नान केल्यानंतर त्या गंगा मातेला मलिनता येते महाराज. वाचे म्हणता गंगा गंगा
वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता गंगा 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 वाचे म्हणता सकळ दोष जाती भंगा हो सकळ दोष जाती भंगा सकळ जाती भंगा सकळ दोषी सकळ दोषी सकळ दोषी जाती भंगा सकळ दोषी जाती भंगा सकळ दोषी जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी हो दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्या गंगा भागीरथी मातेनं माझ्या माऊलींच्या स्नानानं तिची मलिनता निघून जाते. ज्या गंगा मातेचं आपण नाम मुखामध्ये धारण केल्यानंतर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तिच्या नामाने अनेक दोषांचा आपला नाश होतो आणि तिच्यामध्ये स्नान केल्यानंतर आमच्या संतांनी त्या गंगा मातेचं मलिनता निघून जावी. काय ताकद आहे महाराज संतांची. गंगा मातेची मलिनता निघून जावी. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये असा एक नियम होता काशीचा. हत्तीच्या सोंडीमध्ये माळ दिले जायचे. तो हत्ती माळ घेऊन गावभर फिरायचा आणि तो हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ टाकेल त्या दिवशी काशी विश्वेश्वराचा आद्य पूजेचा मान त्या व्यक्तीला मिळायचा. त्या दिवशी तो काशीभर ब्रह्ममुहूर्तावरती 3:30 ते 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. तो हत्तीने सोंडीमध्ये माळ घेतली, पूर्ण काशीभर फिरला आणि अखेरला माझ्या माऊलींच्या गळ्यामध्ये माळ टाकली. त्या दिवशीची आद्य पूजा विश्वेश्वराची माऊलींनी केली, नामदेवरायांनी केली. आणि मग आता हे ज्ञान आणि नाम हे प्रस्थान ठेवते पंढरपूरकडं. आणि पंढरपूरकडं ज्यावेळेला प्रस्थान ठेवलं, पंढरपूर क्षेत्री निघाले महाराज. इकडं देवाला समजलं की माझा लाडका लढीवाळ जो नाम आहे ना तो आता परत येतोय. आता आपल्याला नाही का ज्यावेळेला लेक माहेराला यायची असते त्यावेळेला आईला किती आनंद होतो, किती आनंद होतो आईला. आई म्हणते आज हे नाही बनवायचं का माझी लेक उद्या येणार आहे ना, तिच्यासाठी ठेवा, याला हात लावू नका त्याला हात लावू नका. तसं भगवंताचं विशेष प्रेम नामदेवरायांवर. नामदेवराय येणार म्हटल्यानंतर देवाला करमेना महाराज. भगवंत आस लागली कधी नामदेवराय येतील. आता नामदेवराय जवळ आलेले आहे महाराज. पोहोचताच असे समोर दिसत आहे. देव व्याकुळ झाले आणि देव व्याकुळ झाले. देवाला वाटलं तर नामदेवराय जात नव्हते, येताना पळत पळत येतील, हो मला मिठी मारतील, मला सांगतील
देवा मला तुझी फार आठवण आली. भेटी लागे जीवा लागली सयासे भेटी लागे जीवा लागली सयासे भेटी लागे जीवा लागली सयासे पहिला दिवस वाट तुझी पहे वाट तुझी भेटी लागे जीवा लागली भेटी लागे जीवा लागली भगवंताला बेटीची आस लागली. नामदेवराय जवळ आलेत महाराज. ज्ञानोबाराय नामदेवरायांचं असं सुंदर असं स्वागत पंढरपूरमध्ये देवानी सर्व संत मंडळींना आमंत्रण केलं. संतांना आमंत्रण केल्यानंतर अगदी सगळे संत आलेत. देव कासावीस झाले. नामदेवराई ना माझे भगवंत पळत पळत गेले. नामदेवरायांना मिठी मारली. नामदेवरायांना विचारतात, नामा अरे कशी काय झाली तीर्थयात्रा? आणि त्यांना सानिध्य लाभलं होतं महाराज ज्ञानोबरायांचं. त्यावेळेला त्यांनी सांगावं की मै नामदेवराय ज्ञानोबरायांच्या संगतीत आले. संगतीचं सुख मी तुम्हाला काय सांगू देवा. आता मला ते सुख सांगता येईना ना, बोलता येईना, शब्दाद्वारे प्रगट करता येत नाही. अलौकिक सुख मिळालं मला. कोणाच्या संगतीमध्ये? ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये. म्हणून जीवनामध्ये तीर्थयात्रा करत असताना संतांच्या संगतीमध्ये करावी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के उभे राहा सर्वांनी नाचायचं. थोडा पाय मोकळे होते. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. नाचा नाचा हाला. तन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तन के संग लाग